आपल्या इकडे खूप मोठ्या प्रमाणात कांदा उगवला जातो, कांद्याचं पीक आहे, पण अजूनही कांद्याला भाव नाही. 3 वर्ष झालेत लासलगावचं कांद्याचं मेन मार्केट पडलेलं आहे, अजूनही ते मार्केट उठलं नाही आणि त्याच्यामुळे इकडच्या शेतकऱ्याला कांद्याला भाव मिळत नाही. 4 वर्ष झाली 2022 मध्ये जेव्हा शेवटचा कांद्याला भाव मिळाला होता, तो पण का मिळाला होता? कारण तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर मोठ्या प्रमाणात कांदा विकत घेऊन गेले होते, तेव्हा शेवटचा लासलगावचा कांद्याचा भाव वाढला होता. तेव्हापासून लासलगावला कांद्याचा भाव पडलेला आहे आणि आजही इकडच्या शेतकऱ्याला उगवलेला कांदा फेकून द्यायला लागतो किंवा जमिनीत परत पेरायला लागतो. ही परिस्थिती शेतकऱ्यावरती. आणि जर या परिस्थितीवरती मात करायचं असेल तर आपल्याला एकच गोष्ट करायची, ती म्हणजे 2001 पासून बाळासाहेब एकाच गोष्टीची मागणी करतायत, ती म्हणजे शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव द्या. आणि वंचित बहुजन आघाडी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था या तिन्ही निवडणुकीमध्ये लोकांसमोर येऊन हीच भूमिका मांडते की शेतकऱ्याला शेतमालाला जोपर्यंत हमी भाव मिळत नाही तोपर्यंत त्याचं नुकसान होणार आहे आणि त्याचं पाठराखण कोणी करू शकणार नाही. म्हणून वंचित बहुजन आघाडीची शेवटच्या माणसापर्यंत हीच मागणी राहणार आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि खास करून कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याच्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं.